महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। राज्यातील भविष्यातल्या दळणवळण पायाभूत सुविधा याबद्दलच्या गरजा लक्षात घेऊन त्याचा विकास होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच दृष्टीने हा विकास करून प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याच्या संदर्भातले निर्णय किंवा तशी प्रत्यक्ष कृती सध्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये दिसून येते। चला त्याचबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण बघणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये। सुरुवात करूया। मेट्रो 9चा दहिसर काशीगाव आणि मेट्रो 2B चा डायमंड गार्डन मंडाळे या दोन टप्प्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण झालं। मेट्रोचे हे दोन्ही बहुप्रतीक्षित टप्पे प्रवाशांच्या सेवेत सज्ज झाले। मुंबईत सध्या 4 मेट्रो मार्गिका सेवेत असून आणखी 2 नवीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल झाल्या। मेट्रो 2B मार्गिकेतील डायमंड गार्डन ते मंडाले टप्पा 1, मानखुर्द आणि मेट्रो 9 मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव टप्पा 1 चं लोकार्पण झालं। आता जो दुसरा टप्पा आहे, या दुसऱ्या टप्प्यामध्ये साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचंही काम जवळपास 96% पूर्ण झालेलं आहे। काही क्रिटिकल पार्ट्स राहिले असल्यामुळे आमचा प्रयत्न असेल की याच वर्षी त्याचे उद्घाटन हे झालं पाहिजे आणि त्यातनं जवळपास अजून 4.3 किलोमीटर ही मार्गिका असेल, ज्यात 4 स्थानकं असतील। मुंबई आणि MMR जे आहे एक लूप तयार होईल। कुठेही माणूस बसला तरी तो मुंबई MMR मध्ये पुढे जाऊ शकतो। तो अगदी कल्याणपर्यंत, नव्या मुंबईपर्यंत, तळोजापर्यंत ही सगळी कनेक्टिव्हिटी जी आहे मुंबई MMRच्या लोकांना मिळणार आहे। मुंबई आणि ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला। हा प्रकल्प 11.84 किलोमीटर लांबीचा असून त्यातील 10.25 किलोमीटरचा मार्ग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून बोगद्याच्या स्वरूपात जाणार आहे। या प्रकल्पामुळे सध्या लागणारा 1 तासाचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांवरती येणार आहे। तसंच ठाण्यातील घोडबंदर रस्ते मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। मुंबई ठाणे नाशिक कनेक्टिव्हिटी सुलभ होईल। उद्यानाच्या खालून 2 समांतर रस्ते बांधले जाणार असल्यानं पर्यावरणाचं रक्षण करत वेगवान प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे। जागतिक आरोग्य दिनानिमित्त ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर उपस्थित होते। या अभियानांतर्गत केवळ उपचारांवरच नव्हे तर स्वच्छता, शुद्ध पाणी आणि पोषणासारख्या प्रतिबंधात्मक उपायांवर विशेष भर दिला जाणार आहे। राज्यातील नद्यांमधील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण आणि वातावरणीय बदल यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। केंद्राच्या नमामि गंगा अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील नद्यांची तपासणी करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले। या नवीन प्रणालीमुळे नद्यांमधील प्रदूषणाची रिअल टाइम माहिती मिळणार आहे। मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुंडे म्हणाल्यात की गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी जी पद्धत वापरली जाते त्याचा सखोल अभ्यास करून तसाच अहवाल सादर करावा। आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा जागतिक स्तरावर भव्य दिव्य करण्यासाठी राज्य सरकारने 35,000 कोटी रुपयांच्या विकास कामांचा संकल्प केला। नाशिक इथल्या अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली। कुंभमेळ्याच्या सुनियोजित व्यवस्थापनासाठी सरकारने प्रथमच कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केलं असून भाविकांच्या वाढत्या संख्येनुसार पायाभूत सुविधांचं नियोजन केलं जातंय। गोदावरी ही निर्मल वाहिली पाहिजे, ती अविरल वाहिली पाहिजे। हे जे काही आपण काम हातात घेतलं आहे, घाटांचं विस्तारीकरण आपण हातात घेतलेलं आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आणि कुंभमध्ये एकूणच आपण काय करणार आहोत याची माहिती पण दिली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने राज्य शासनातर्फे भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह इथे घेतलेल्या आढावा बैठकीत अनुयायांसाठी चोख सोयी सुविधा पुरवण्याचे निर्देश दिले। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात पिण्याचं पाणी, सावलीसाठी मंडप आणि दादर स्थानकापासून विशेष बस फेऱ्या उपलब्ध केल्या जाणार आहेत। यानंतर महाराष्ट्र